नमस्कार. रोखतो आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. तो पकडला गेला तेव्हा थोडासा संभ्रम निर्माण झाला. म्हणजे तोच आहे की आणखीन कोणी. पण नंतर कन्फर्म झालं की तोच आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो मुंबई पोलिसांसाठी वॉन्टेड होता. त्याच्या नावावर जवळपास 70हून अधिक गुन्हे प्रयत्न आहे, खंडणी वसुली आहे. या सगळ्यात तो आघाडीवर होता. आणि हो, गणेशोत्सवात देखील त्याच्याच नावाची चर्चा होती. पोलिसांना महत्वाच्या इन्फॉर्मेशन पुरवण्यात तोच पुढे असायचा. मुंबईत त्यानं आपल्या गँगचं साम्राज्य उभं केलं. अगदी आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी देखील संबंध होते त्याचे. भारताला शत्रू असणाऱ्या डॉन दाऊद इब्राहिम याच्याबरोबर त्याचा पंगा. आणि आतापर्यंत दाऊद विरोधात तो ताकदीनं लढला. पण आता किडनीच्या आजारानं त्याची हालत खस्ता करून टाकली आहे. तो कोण आहे अर्थात हे तुम्ही आतापर्यंत ओळखला असेलच. येस, यू आर राईट. अगदी बरोबर. राजन सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन. चेंबूरच्या टिळकनगरमध्ये 1960 साली त्याचा जन्म झाला. आणि सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या भुरट्या चोरानं गुन्हेगारी साम्राज्य निर्माण केलं. अंडरवर्ल्डमध्ये त्याची वेगळी ओळख म्हणजे नाना या नावानी आहे. त्याचा एक भाऊ दीपक निकाळजे राजकारणात आहे आणि आतापर्यंत अनेक चित्रपटांना त्यांनी अर्थपुरवठा केल्याची वदंता देखील आहे. इंडोनेशियामध्ये छोटा राजनला नेमकी अटक करण्यात आली की त्यानं स्वतःहून शरणागती पत्करली. भारतातल्या गुप्तचर संघटनांचं हे यश म्हणायचं की कावळा बसाला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली. तो परत येतोय, पण मुंबई पोलिसांना त्याचा खरंच कितपत उपयोग आहे. मुंबई पोलीस दलात दाऊदचे खबरे आहेत या त्याच्या आरोपात कितपत तथ्य आहे. आणि हिंदू डॉन म्हणून त्याला ग्लोरिफाय केलं जाण्याची शक्यता आहे का. आणि छोटा राजन परत येतोय, मग दाऊद कधी, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊन आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात तो येतोय. या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. बॉम्बे पुलिस ने मेरे पर बहुत अत्याचार किया है. तो दिल्ली सरकार शुड बी वो नजरिया से देखते हुए मेरे साथ न्याय करे. अन्याय मुंबई पोलिसांची तुलना थेट स्कॉटलंड यार्डशी केली जाते. तरीही छोटा राजनचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. याचं कारण म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. एकेकाळचा त्याचा बॉस आणि आता कट्टर दुश्मन. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा गेम वाजवण्यासाठी मुंबई पोलिसांची मदत कशी घ्यायची हे दाऊदला चांगलंच ठाऊक आहे. पोलिसांना प्रतिस्पर्धी गँगच्या गुंडाची टीप देऊन डी कंपनीनं अनेकांचा एन्काउंटर घडवून आणल्याचा इतिहास आहे. रमा नाईक, अमर नाईक, माया डोळस, मन्या सुर्वे, सुरेश मनसेकर आणि मोहम्मद कालिया अशा नामचीन गुंडांचा अशा वादग्रस्त एन्काउंटरमध्येच खात्मा करण्यात आला. पोलीस दलात दाऊदचे अनेक खबरी आणि हितचिंतक असल्याची भीती राजनला आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावरून दया नायक, प्रदीप शर्मा, रवींद्र आंग्रे अशा वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. हमारे टाइम से ये एलिगेशंस होते हैं कि फलाने अधिकारी एक गैंग के, वो दूसरे अधिकारी दूसरी गैंग के हैं. लेकिन ये भी बात उतना ही सच्चाई है कि जिस तरीके से हमारे पुलिस अधिकारी कभी कभी बिहेव करते, कोई पार्टी में पकड़े गए, क्रिमिनल की पार्टी में, इसमें चले गए, तो थोड़ा उसमें शक करने जैसा जगह है. I don't want to respond to allegations or whatever made by criminal or somebody wanted in our cases. As far as we are concerned, we will be going as per the law and as per the procedure laid down. एवढंच नव्हे तर दाऊद आपल्या हस्तकांकडून अगदी जेलमध्ये देखील प्राणघातक हल्ला घडवू शकतो अशी भीती राजनला आहे. कारण राजनने स्वतः 2002 साली कुख्यात गुंड OP सिंह याची नाशिक जेलमध्ये आपल्या गुंडांकरवी हत्या केली होती. डॉन अबू सालेमवरही दाऊद गँगच्या गुंडांनी हल्ला केला होता. अगदी कोर्टाच्या आवारात अश्विन नाईकवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 1983 मध्ये बडा राजन आणि अमीर जादा यांनाही कोर्टाच्या आवारात ठार मारण्यात आलं. 1992 मध्ये जे हॉस्पिटलमध्ये गवळी गँगचा गुंड शैलेश हळदणकरवर अंधाधुंद फायरिंग करण्यात आली होती. दरम्यान छोटा राजन ताब्यात आल्यानंतर त्याला ठेवायचं कुठे हा देखील प्रश्न आहे. क्राईम ब्रांचच्या युनिट नंबर 1 मध्ये त्याला ठेवण्यात येणार असल्याचं समजतंय. सुरक्षा के लिए जितनी वाजबी और एडिक्वेट सुरक्षा की ज़रूरत है, उस सुरक्षा की व्यवस्था की जाएगी. उसकी हम लोगों ने तैयारी के लिए कुछ जगह आइडेंटिफाई किए गए, कहाँ पे रखा जाएगा, क्या है? हम लोग 2-3 एवेन्यूज़ को एग्जामिन कर रहे हैं, एक्सप्लोर कर रहे हैं और सबसे ज़्यादा जो सुरक्षित हम लोगों को लगेगा उस जगह के ऊपर फैसला करेंगे.
छोटा राजन हा पोलिसांसाठी मोठा कॅच असला तरी त्याच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. तो येतो या विषयावरचा एक खास रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे डेअर डेव्हिल पोलीस ऑफिसर अशी ज्यांची ओळख होती असे माजी IPS अधिकारी YC पवार. YC पवारजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहे गेले 3 दशकं मुंबईच्या क्राईम जगताची अत्यंत बारकाईनं ओळख असणारे, अभ्यास करणारे ॲडव्होकेट S बालकृष्णन, ज्येष्ठ पत्रकार S बालकृष्णन आपल्या बरोबर आहेत. बालकृष्णन, आपलं स्वागत. झी न्यूजचे मुंबईचे निवासी संपादक संजय सिंग, माझे सहकारी डॉक्टर संजय सिंग आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर संजय सिंग, आपलंही स्वागत. आणि माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक PK जैन हे देखील आपल्या बरोबर या कार्यक्रमात आहेत. सर, आपलंही स्वागत. सर्वप्रथम आता या भागामध्ये जो आपण मुद्दा चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा काय, तो पडद्यावर पाहूया. तो मुद्दा आहे छोटा राजनला मुंबई पोलिसांची भीती का वाटते. आपण थेट S बालकृष्णन यांच्याकडे जाणार आहोत. बालकृष्णन, छोटा राजननी असं सांगितलंय की माझ्यावर मुंबई पोलिसांनी खूप अत्याचार केलेले आहेत. मी कोणालाही घाबरत नाहीत, पण माझ्यावर अत्याचार केलेले आहेत. मी आयुष्यभर दहशतवादाविरोधातच लढलेलो आहे. मुंबई पोलिसांची त्याला भीती का वाटते. उदयजी, मी तुमच्या परवानगीने हिंदीमध्ये बोलतो. ओ श्योर. छोटा राजन का जो मन में जो डर जो है वो बिल्कुल वाजिब है, क्योंकि आप देखिए मुंबई पुलिस में एक ज़माना ऐसा था, गैंग वार मुंबई पुलिस के अंदर एक साइड जो है वो डी कंपनी की पुलिस वाली थी, दूसरी साइड छोटा राजन की साइड में थे. और उसके बाद जो हुआ, सीनियर इंस्पेक्टर मोमी जो है उनको रंगे हाथ पकड़ा गया डी कंपनी से फ़ोन पे बात करते हुए. उनका फ़ोन को IB ने टैप किया और प्रूफ मिला कि आदमी डी कंपनी से इनका संपर्क है. लेकिन उससे भी ज़्यादा एक बहुत ही इम्पॉर्टेंट जो घटना दिल्ली में हुआ कुछ साल पहले, विकी मल्होत्रा जो छोटा राजन के राइट हैंड था, वो था दिल्ली में. तो यहाँ के क्राइम ब्रांच को टिप ऑफ मिला कि विकी मल्होत्रा दिल्ली में है, कोई गवर्नमेंट एरिया में, क्वार्टर्स में कहीं वो है बोल के. तो यहाँ से टीम भेजा गया. वो टीम देखा कि साथ में इनके साथ में दूसरा कोई व्यक्ति था, और वो व्यक्ति कौन था, अजित डोवल साहब थे, जो अभी के नेशनल सिक्योरिटी एडवाइजर है, इंटेलिजेंस ब्यूरो के डायरेक्टर थे. उनका कुछ ऑपरेशन था, उसके संबंध में वो विकी मल्होत्रा से पाया गया. लेकिन मुंबई पुलिस ने उनको भी नहीं छोड़ा, अजित डोवल साहब को भी नहीं चढ़ा, उनको भी डिटेन किया. फिर बाद में उनको फ़ोन करके दिल्ली पुलिस कमिश्नर को फ़ोन करके बात करके फिर बाद में उनको छोड़ा गया. इससे आप अनुमान लगा सकते हैं कि डी कंपनी की जो इन्फ्लुएंस जो है हमारे पुलिस के अंदर कितना बड़ा है. सबसे बड़ा हथियार दाऊद इब्राहिम के पास AK-47 या 58 RDX बॉम्ब कुछ भी नहीं है. पैसा, बेशुमार पैसा उनके पास है. वो पैसे आणि त्या पैशाला लालचावलेला मुंबई पोलिसचा एक संपूर्ण भ्रष्ट अधिकारी वर्ग. बिल्कुल बिल्कुल. YC पवार, स्कॉटलंड यार्डची तुलना मुंबई पोलिसांशी कोण करते मला माहिती नाही, परंतु ती तशी केली जाण्याची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की जगातली नंबर 2ची आणि स्कॉटलंड यार्डशी तुलना केल्या जाणाऱ्या ही व्यवस्था इतकी पोखरलेली, इतकी भ्रष्ट की जिकडे एक या देशातला दहशतवादी जो देशातनं बाहेर पळून गेलेला आहे आणि दहशतवादी अशा राष्ट्रामध्ये तो राहतोय, त्याच्या कारवाया अशा आहेत की तो पैशाच्या जोरावर अनेक आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना विकत घेऊ शकतो आणि कोणालाही कुठेही कसाही संपवू शकतो. दुर्दैवाने राष्ट्रीय हित माझ्या डोळ्यासमोर नसतं तर काही गोष्टी मी पूर्ण मोकळीकपणे बोलू शकलो असतो. तुम्हाला कल्पना, 93 बॉम्बलाचा तपास मी करत होतो. काही गोष्टीत विदारक सत्य माझ्या पुढे जे आलेलं आहे ते मी मांडू शकत नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे की जे बालाने सांगितलं किंवा जे डी गँगचे सिम्पथायझर नुसते पोलीसमध्ये नाही, राजकारणातल्या अगदी उच्च पदावरती आहेत. प्रश्न एवढाच आहे की आणि हे सगळं रेकॉर्डेड आहे, म्हणजे ते जरी ओपन नसलं तरी सिक्रेट फाईल्समध्ये आहे. मी काही त्या फाईल्स बघितलेल्या नाहीत, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आता मुंबई पोलीसला स्कॉटलंड यार्डबरोबर का तुलना केली जाते याचे उत्तर मी एका शब्दात देऊ शकेल की ही मुंबई पोलीसचीच क्रिएशन आहे. आणि मीडियापर्यंत तुमच्या आमच्यासारखे खूप लोक मीडियामध्ये आहेत की ज्यांना थोडंसं हे केलं की ते देऊन टाकतात स्कॉटलंड, आणि ते मग रूढ झालं. ते काही सगळ्यांना भावलं बरं आहे, म्हणजे आपलं मुंबई पोलीसची सेफ आहे असं वाटतं. आता मी सगळं सत्य सांगायला लागलो तर लोकांमध्ये जो पोलिसांच्याबद्दल थोडाफार विश्वास आहे तोही कदाचित. सवाल असा आहे YC पवार की छोटा राजनला
पकडल्यानंतर मुंबईत येताना किंवा भारतात येताना मला मुंबईत आणू नका किंवा मला मुंबई पोलिसांची भीती वाटते, हे केवळ दाऊदमुळे की आणखी दुसरं कारण आहे? नाही, तो काही राष्ट्राचा हिरो नाही, त्याला ही भीती वाटते. ती भीती आम्ही सगळी शब्दशः घेतली पाहिजे. त्याला वाटलीच पाहिजे भीती. त्याचं कारण असं आहे, त्याने जे गुन्हे केलेले आहेत, इतके गुन्हे केलेले आहेत की त्याला चांगली ट्रीटमेंट मिळेल याची त्याने अपेक्षा करणं म्हणजे मला वाटतं काहीतरी कुठल्या तरी एखाद्या महात्म्याने अपेक्षा करावी तसं तो करतोय. प्रश्न त्याला मुंबई पोलिसांची दाऊदचीच आहे. दाऊदचे गँगचे सुद्धा काही लोक आमच्याकडे असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. त्यांच्या मदतीने होऊ शकतं. दाऊद गँग कुठपर्यंत काम करू शकतं याची कल्पना असल्यामुळे तो कुठेही आपली माणसं जेलमध्ये पाठवू शकतो आणि त्यांना डेस्परेट होऊन त्यांना मारू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडची जेल यंत्रणा, पोलीस यंत्रणा किंवा फॉर दॅट मॅटर सगळ्याच यंत्रणा इन्क्लुडिंग राजकारण हे किती सडलेलं आहे. तर कोणी माणूस विकत घेतला जातो. कारण हे मला ह्या गोष्टी या ब्लास्टच्या निमित्ताने खूप त्यानुसार झाली मला बघायला मिळालं. काही फक्त पैशाची गोष्ट आहे. ते पैसे सोडले तर कोणीही विकत घेतलं जाऊ शकतं. पी के जैन, मुंबई पोलीसमध्ये दाऊदचे खबरे आहेत, दाऊदचे हस्तक आहेत. या छोटा राजनच्या आरोपात कितपत तथ्य आहे? पी के जैन. यापूर्वीच ऑलरेडी बाला आणि वाय.सी. पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या दलामध्ये, राजकारणामध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि प्रशासनामध्ये, कस्टम्समध्ये प्रत्येक ठिकाणी या गँगची पॅट झालेली आहे. त्याच्यामध्ये दाऊद गँग पण आलं आणि छोटा राजन गँग पण आलं आणि इतर जे काही गँग टोळ्या जे ऑपरेट करत होते ते पण आल्यात. आता फक्त एवढंच आपल्याला बघायचे आहे की आधी ज्याप्रमाणे हे अधिकारी आणि कर्मचारी या गँग्सना मदत करू शकत होते, आता सध्या ते करू शकत नाही. कारण की त्याच्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. आम्हाला माहिती आहे कोणते कोणते एलिमेंट त्याचे हितसंबंध त्याच्यासोबत म्हणजे गाठलेले आहेत आणि या लोकांना एक चांगल्या प्रकारे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकते. नंबर 2, हा आरोपी आणि हा गँगस्टर आमच्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे की इव्हेंच्युअली शासनाला याची विशेष काळजी घेऊन त्याला सुरक्षा पुरवावी लागेल. कारण की त्यांच्याकडून फार चांगली प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकते जेणेकरून त्याचा स्वतःचा गँग, दाऊदच्या गँग, त्याचे ठिकाणे, त्याचा पूर्ण नेटवर्क आपल्याला आपण त्याची उपयुक्तता आपण त्याची उपयुक्तता दुसऱ्या भागामध्ये चर्चेणार आहोत. परंतु मुद्दा आता असा आहे की पोलिसांमध्ये देखील अनेक गट आहेत. आता हे उघडपणे मान्य करायला काय हरकत नाही की एक मराठी गट आहे, एक अमराठी गट आहे. अशा प्रकारच्या गटातटांच्या राजकारणामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची, IPS अधिकाऱ्यांची जी फळी आहे ती दुभंगलेली आहे आणि पोखरलेली आहे. आणि त्याच्यामुळे कुठल्याही अशा दहशतवादी कारवाया करणाऱ्या अतिरेक्याला, गुन्हेगाराला इथं शिरकाव सहज मिळू शकतो. कारण एका चांगल्या अधिकाऱ्याविरुद्ध दुसरा चांगला असणारा परंतु दुसऱ्या गटाचा असणारा असा अधिकारी कारवाया करत राहतो आणि त्याच्यामुळेच सगळी कौम खराब होते. पी के जैन. एक गोष्ट मी आपल्याला स्पष्टपणे सांगू शकतो की अशा प्रकारची जी गटबाजी आहे ते कुठल्या रिजनच्या आधारावर किंवा धर्माच्या आधारावर नाही आहे. काही लोक सर्टनली, काही अधिकारी इतर अधिकाऱ्यांना आवडतात. त्याचा एक आपण तसा म्हटला तर एक इन्फॉर्मल गट तयार होऊन जातो. पण ते एकमेकाला नेस्तनाबूत करण्यामागे लागलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये फार मोठं राजकारण चालू आहे. अशातली गोष्ट मला तरी 10 वर्षाच्या माझ्या कालावधीमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये आढळून आलेली नाही. पण काही लोक कॉम्प्रोमाइज झालेले आहे या सिस्टममध्ये, याच्याबद्दल सुद्धा दुमत नाही. या लोकांबद्दल आपल्याला माहिती उपलब्ध आहे रेकॉर्डवर आणि त्यांचे विरुद्ध सध्या तरी म्हणजे एक जरी रेकॉर्डवर नसली तरी या अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध आम्हाला माहिती आहे आणि त्यांना न्यूट्रलाइज केला जाऊ शकतो. बाला, यू आर सेइंग समथिंग. नहीं, इसके अलावा जो है कि मेन प्रॉब्लम जो है, मेन 2 ग्रुप जो है कि डायरेक्ट रिक्रूट जो IPS ऑफिसर है और जो प्रमोट IPS ऑफिसर है, उनके बीच में इतना जबरदस्त फासला है, इतना पॉलिटिक्स है कि आप पूछिए. म्हणजे हिंदू धर्मामध्ये जो चातुर्वर्ण आहे तसा चातुर्वर्ण देखील पोलिसांमध्ये आहे. संजय सिंग, 2002 आपला पोलीस दलाचा आणि त्यापेक्षा गुन्हेगारी जगताचा गेल्या 2 दशकांचा अत्यंत जवळचा अभ्यास आहे. आपल्याला आठवण असेल की नाशिक जेलमध्ये OP सिंग या विरोधी गटातल्या गुन्हेगाराची हत्या छोटा राजननं भर जेलमध्ये घडवून आणली होती. आता त्याला तीच भीती वाटते की हॉस्पिटल असेल किंवा कोर्टार असेल किंवा तुरुंगार असेल, माझा खून केला जाऊ शकतो किंवा माझ्यावर हल्ला होऊ शकतो. तुमचंच हत्यार होतं ते आता तुमच्यावरच उलटतंय.
आणि कारण त्याला माहित आहे तो याच्यापूर्वी दाऊद बरोबर होता, दाऊदचे सगळे ऍक्शन असतात आणि त्याच्याबरोबर त्यांनी एक्झिक्यूट केलं. हॉस्पिटलमध्ये 92 मध्ये तो दाऊद बरोबर होता जेव्हा हॉस्पिटलमध्ये शैलेश हल्दाळकर ज्याची हत्या झाली होती. आणि OP सिंग वॉज अ क्लासिक प्लॅनिंग ऍक्च्युली. त्यांनी पहिला त्याला नाशिक जेलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि त्याच्यानंतर तिकडे आतमध्ये त्याचे लोक होते, गुंड होते, त्यांच्या हातातून त्याची हत्या करून घेतली. तर ऍक्च्युली ही नोज द प्लॅनिंग आणि त्यांनी स्वतः हे सगळे मारायला तो एक्झॅक्टली ही नोज. आणि त्याच्यामुळे त्याची स्वतःची भीती आहे खूप जास्त आहे कम्पेअर टू एनी अदर क्रिमिनल. ही इज ऍक्च्युली मोर अफ्रेड आहे. कुठल्याही प्रकारे त्याला मारलं जाऊ शकतं याची त्याला जाणीव आहे, कारण अशाच प्रकारच्या मोड्स ऑपरंडी आतापर्यंत स्वतः तो वापरत होता. ब्रेक होताना एक छोटासा प्रश्न संजय सिंग यांना. संजय सिंग, राजनला अटक झाली का त्यांनी शरणागती पत्करली? हे बघा ऑफिशियल पिक्चर आहे तो तिकडे ते सांगतात. ते पिक्चर आपल्याला सांगितलं आहे की तो तिकडे गेला इंडोनेशिया एअरपोर्ट वरती आणि पासपोर्ट वरती ऍक्च्युली ऑन फोज पासपोर्ट त्याला अटक केली आहे. पण आम्हाला जे सोर्सेसची माहिती आली आहे ते असं वाटतं एव्हरीथिंग इज स्क्रिप्टेड ऍक्च्युली. आणि पूर्वीपासून ते एजन्सीच्या टॉक्समध्ये होता आणि त्यांनी स्वतः बघून घेतला, कारण ऑस्ट्रेलियामध्ये तो होता आणि त्याला माहित होता की दाऊदला त्याच्या ठिकाणी सुनर ऑर लेटर तर कळणार आहे की कुठे आहे तो. त्याच्याबद्दल त्याला जीवाची भीती होती. आणि दुसरी त्याची ऍक्च्युली हेल्थ आहे ती खूप वाईट आहे. ऍक्च्युली किडनीची प्रॉब्लेम आहे, त्याला रेग्युलर इलाज ऍक्च्युली पाहिजे, त्याच्यासाठी रेग्युलर हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजे. ते सगळ्यांचा विचार करून ऍक्च्युली त्यांनी ऍक्च्युली स्वतःची एक अटक ऍक्च्युली करून घेतली आहे आणि सरेंडर केलंय असे आमचे सोर्सेस सांगतात. ऑफिशियल पिक्चरमध्ये तो पण म्हणजे संजय, डॉक्टर संजय सिंग, दोन भाग आहेत. एक म्हणजे दाऊदची भीती हा एक त्यातला भाग आहे आणि दुसरा नॉन दाऊद ची भीती, त्याच्यामध्ये त्याची ढासळत जाणारी तब्येत हा एक भाग आहे. आणखीन काही मुद्दा याच्यामध्ये? हे बघा त्याची तब्येत एक भाग आहे, नंतर त्याचे धंदे. ऍक्च्युली तो मुंबईमध्ये आला, मुंबई पोलिसला माहित आहे कुठले धंदे आहे, त्याची प्रॉपर्टी कुठे आहे आणि फायनान्शियल लाईफलाईन आहे त्याला कसं कट करायचे ते मुंबई पोलिसांना माहित आहे. त्याला आणखीन भीती आहे की त्याचे जे फॅमिली मेंबर्स आहे त्यांना मुंबई पोलीस आहे ते हर्ट करू शकतात, काही त्यांना पण आतमध्ये टाकू शकतात. आणि मुंबई पोलिसला त्याचे जे गुन्हेगारीचे नेटवर्क माहीत आहेत ते दिल्ली पोलिसला किंवा CBIला माहीत नाही आहे. बिकॉज त्याला 20-20 वर्षापासून त्याला फॉलो करणारे, त्याच्यावर वॉच ठेवणारे एवढे लोक आहेत की त्यांना आतमधल्या सगळी स्टोरी माहीत आहे. द काइंड मुंबई पोलीस कॅन हर्ट राजन, दुसरे दिल्ली पोलीस किंवा CBI कॅन नॉट हर्ट हिम. आणि हाच एक कारण आहे की त्याला मुंबई पोलीसची खूप भीती आहे. पहिला कारण दाऊद आहे आणि दुसरी कारण हा आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. याचं कारण पोलीस ऑफिशियल वर्षन त्याला पकडलं गेलं असलं तरी देखील जे पत्रकार आहेत, मग त्यात एस बालकृष्ण असेल किंवा संजय सिंग असेल, यांचे सोर्सेसकडे जी माहिती असते ती अत्यंत महत्वाची असते. बाला, पकडलं का शरणागती आहे? तुमचे सोर्सेस काय सांगतात? हे 100% सेटिंग झालंय. ही मॅच फिक्स्ड आहे, ही अटक फिक्स्ड आहे, टोटल फिक्सिंग आहे. तुम्ही बघा ज्या पद्धतीने त्यांना ते पासपोर्ट इश्यू केला सिडनीमध्ये, तोही त्यांचं खोटं नावाने, मोहन कुमार यांचं नावाने, क्लियर कट इंडिकेशन कि ये सब जो है पूरा सेटिंग में हुआ है. बहुत सारे सर्कमस्टेंशियल एविडेंस है इसके बारे में. कारण क्या असेल सेटिंगचं? देखिए छोटा राजन जो है, दो चीज, दाऊद इब्राहिम, छोटा राजन दोनों के पेटी क्रिमिनल थे, छोटे क्रिमिनल थे, फिर बाद में बड़े डॉन बन गए. और उसके बाद दाऊद इब्राहिम बन गया टेररिस्ट, बन गया ग्लोबल टेररिस्ट, जो अमेरिकन हुकूमत ने खुद उसको कहा है कि इसे ग्लोबल टेररिस्ट, और साथ में यूनाइटेड नेशंस भी उनको डिक्लेयर किया है. और अगर दाऊद टेररिस्ट बना तो छोटा राजन काउंटर टेररिस्ट बना. वो 93 के पहले जो मुंबई में जो बॉम्ब ब्लास्ट हुआ उसके बाद छोटा राजन उनके साथ में अलग हो गया. तब से उसने इतने सारे काम किए जिसमें उनका व्यक्तिगत कुछ फायदा नहीं हुआ है, पैसा का या और कोई चीज़ का. बहुत सारे लोग जो बॉम्ब ब्लास्ट में इन्वॉल्व थे उनका उसने गेम किया. IISA का मेन जो स्टेशन डायरेक्टर था काठमांडू में, मिर्जा बेग बोल के, उनका उसने रोहित वर्मा शूटर को वहाँ के बेच के खुले आम काठमांडू के रोड पे उसने हत्या. ऐसे बहुत सारे, कम से कम 30-33 उसने काम किया है जो देश के हित में था, खुद के हित में नहीं था वो. तो इसके लिए मैं उनको कहता हूँ इसे काउंटर टेररिस्ट. पहला था वो क्रिमिनल, खंडनी करता था, मर्डर किया, गैंग वार सब कुछ किया उसने, लेकिन उसके बाद जो है उनका सेकंड इनिंग्स जो है उनके क्राइम कैरियर का, उसमें उसने बेसिकली काउंटर टेररिस्ट का काम इसमें किया. एक एक्चुअली आई इंटरप्ट
बाला जैसे बता रहे कि काउंटर टेररिस्ट का उसने काम किया, लेकिन जब ये काउंटर टेररिस्ट का जब काम कर रहा था उसी दौरान इंडिया में भी उसके अपने बिजनेस के चक्कर में उसके एक्सटॉर्शन चालू थे, रियल एस्टेट डिस्प्यूट चल रहे थे और बाकी वो गलत काम भी कर रहा था. संजय सिंग म्हणजे हिंदू डॉन म्हणून त्याला हिरोइझम किंवा त्याला मर्सी किंवा त्याला कुठली दया मिळावी असं काही याच्यामध्ये नहीं, उदय साहब, जब जो संजय कर रहा है वो बोल रहे हैं उनका एक्सटॉर्शन काम चालू था, क्योंकि उनको कौन पैसा दे रहा था? दाऊद इब्राहिम को पूरा पाकिस्तानी हुकूमत का, आईएसए का पूरा सपोर्ट था और अभी भी जारी है, लेकिन छोटा राजन को कोई सपोर्ट नहीं था. तो पैसा तो कहां से चाहिए? वो हथियार के लिए वो लोगों को छुड़ाने के लिए पैसा तो कहां से चाहिए? तो जो उनका ओरिजिनल सोर्सेस था, खंडनी, जितना भी उनका जो काम था, सुपारी किल्ले वगैरह, वो चालू था. आपण पाहिलं असेल प्रेक्षको की जवळपास 3 दशकं मुंबईच्या अंडरवर्ल्डचा अभ्यास असणारे हे दोन पत्रकार एकमेकांशी बोलताना अंडरवर्ल्डचे किती बारीक सारीक धागे आपल्या समोर येतात. पीके जैन यांना याविषयी बोलायचं होतं. एका ब्रेक नंतर आपण ही सगळी चर्चा अशी चालू ठेवूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय तो येतोय. तो येतोय या विषयावर आपण चर्चा करतोय. छोटा राजन आज भारतात परत येणार आहे. त्याला इंडोनेशियामध्ये अटक झाल्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्यात हस्तांतरण केलं जाणार आहे आणि त्याविषयीच आपण चर्चा करतोय. आणि त्या चर्चेसाठी आपल्यासोबत वायसी पवार, डॉक्टर संजय सिंग, डॉक्टर ॲडव्होकेट एस बालकृष्णन आणि माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पीके जैन आहेत. दुसऱ्या भागाचा जो मुद्दा आपण चर्चेला घेतो तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे मुंबई पोलिसांसाठी छोटा राजन किती उपयोगी ठरेल. मुंबई पोलिसांसाठी छोटा राजन किती उपयोगी ठरला. आपण थेट जाऊया पीके जैन यांच्याकडे. पीके जैन, गेले काही वर्ष छोटा राजनच्या बड्या कारवाया किंवा बडे गेम्स दिसत नव्हते. याचा अर्थ ते होत नव्हते असा मुद्दा असू शकत नाही, परंतु समोर तरी येत नव्हते. आत्ताच्या प्राप्त परिस्थितीत आता जो अंडरवर्ल्डचा पट आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये छोटा राजन कितपत महत्वाचा मोहरा आहे? मी 2 गोष्टी सांगायला इच्छितो. एक तर छोटा राजन जे म्हणतात की स्वतःहून तो स्टेज मॅनेज झाला, तो सरेंडर झाला, हे मला काही योग्य वाटत नाही. एका बाजूला सरेंडर करायचे आणि दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांबद्दल भीती दाखवायची, हे बरोबर नाही. कारण की त्याला माहिती होतं की त्यांनी संपूर्ण गुन्हे आणि बहुतांशी गुन्हे त्यांनी मुंबईमध्ये केलेले आहेत. शेवटी तो मुंबई पोलिसाच्या हाती लागणार आहे. याच ठिकाणी त्याचे इंटेरोगेशन होणार आहे आणि याच ठिकाणी त्याला कोर्टाच्या समोर जावे लागेल. म्हणून हा एक मुद्दा की तो सरेंडर झाला किंवा त्याला अटक करण्यात आली हा वादाचा मुद्दा नाही. मला असं वाटतं की हा एक इंडियन एजन्सीजना मिळालेला मोठा यश आहे. आता हा माणूस पोलिसाच्या हाती लागल्यानंतर किंवा आमचे जे इंटेलिजन्स एजन्सीज आहेत त्यांचे हाती लागल्यानंतर फार मोठा महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. कारण की पोलिसांना नेहमी माहिती देणारे लोक कोण असतात? छोटे मोठे गुन्हेगार किंवा रायव्हल गँग्स. आता या केसमध्ये दाऊदला तोंडाशी तोंड टक्कर देणारा एकच माणूस आमच्याकडे होता, तो छोटा राजन. त्याला दाऊदच्या सोबत काम केल्याबद्दल त्याला माहिती होतं की त्याच्या गँग कशा वावरतो, त्याची सेटअप काय आहे, त्याचे कोणत्या कोणत्या राजकारणी लोकांशी, कोणत्या अधिकाऱ्यांशी, कोणते पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध आहे, या संपूर्ण गोष्टीची माहिती आहे. आणि याच माहितीचा फायदा त्याच्या इंटेरोगेशनच्या माध्यमातून पोलिसांना होणार आहे. म्हणून तो आमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा गुन्हेगार आमच्या हाती सापडलेला आहे, ज्याच्याकडून चांगली माहिती प्राप्त करून घेऊन एक ॲक्शनेबल गेम प्लॅन तयार केला जाऊ शकतो आणि ज्याचे पाळेमुळे आपल्याला दाऊदपर्यंत नेण्यामध्ये सुद्धा आम्हाला मदत होईल आणि त्याच्या गँगला मुंबईमध्ये आणि देशामध्ये नेस्तनाबूत करण्यासाठी सुद्धा त्याची मदत होईल. वायसी पवार जी, खूप पूर्वीचा काळ ज्यावेळेला तुम्ही स्वतः पोलिसाची वर्दी घालून चेंबूरमध्ये त्याच्या अड्ड्यावर घुसलेला होता, तिथं त्याचा गणेशोत्सव सह्याद्री मित्र मंडळ क्रीडा मंडळ, माझं नाव जर माझं चुकत नसेल तर सह्याद्री, खरोखरच इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणाची दहशत त्या काळात जी होती तशी ती आता काळात त्याची उरली आहे का? आणि त्यामुळे त्याची उपयुक्तता कमी झाली आहे, वाढली आहे का? त्याच्याकडे आत्ता देखील अशी काही इन्फॉर्मेशन आहे पोलीस अधिकाऱ्यांबद्दल आणि दाऊदबद्दल जी या देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे? पहिली गोष्ट, त्याचा पहिला प्रश्न तुमचा भाग जो आहे की त्याची दहशत तेवढी उरलेली आहे का? त्याची दहशत त्या काळी फारशी नव्हती. ती माझ्या मते असं आहे की ती वाढवून दाखवण्यात आलेली दहशत आहे. कारण जसं बालाने सांगितलं, त्याचा काउंटर टेररिस्ट म्हणून वापर सरकारी एजन्सीजकडनं कुठेतरी केला जात होता. त्याच्यामध्ये तथ्य आहे असं माझंही प्रांजल मत आहे. तर छोटा राजनला जर थोडी सूट दिलेली होती की तू कर, एक्स्टॉर्शन कर, हे कर, पण आम्हाला दाऊदसाठी मदत कर, जर हे खरं मानलं, असं घडत होतं म्हणजे जे चित्रपट आम्ही बघितलेलं पुढे जे बोलतो ते ऐकून घ्या ना. बोला. हे जर खरं असेल तर मला वाटतं की त्याच्यात म्हणजे काहीतरी तथ्य आहे असं माझंही मत आहे.
आणि ते खरं असावं असंही आहे. कारण मला जेव्हा मी 98ला हिस्ट्रीजनचा ॲडिशनल कमिशनर होतो आणि त्याच्या गणपतीला हे करायला गेलो, तर मला वरून मेसेज आला की तिथे गँगवार होण्याची शक्यता आहे, तुम्ही हे काही करू नका, ते गणपती जो आहे ते मोठ्या प्रमाणात साजरा होऊ द्या. तर मी म्हटलं होतं की मला जे काही म्हणायचं होतं ते फाईलवरती लिहिलेलं आहे, आपण डिसिजन द्या, त्याची अंमलबजावणी होईल. तर नंतर मग आणखीन एका दुसऱ्या सिनियर ऑफिसर केली आणि मी असं असंही ॲग्री केलं आहे. तर ते तुम्ही इथे यायची तर ते कशाला घेतली, तिथे बसूनच लिहून टाकलं असतं की डिस्कस विथ मिस्टर वाय सी पवार अँड ही ॲग्रीज फॉलोइंग थिंग्स आणि देऊन टाकायचं होतं. म्हटलं ते म्हणालं की नाही तसं करता येत नाही, कारण तुम्ही काही तसं गप्प बसणार नाही. तर प्रश्न असा आहे की त्याची दहशत होती का नाही, तो का सरेंडर झाला. तो सरेंडर व्हायचं म्हणजे जरी त्यांना वाटतं बाकीच्यांना की ते स्टेज मॅनेज नाही, हे नाही, ते नाही, याच्यात काही गोष्टी विदारक सत्य असं आहे की छोटा राजन फिजिकली डिफंक्ट होत चाललेला आहे. त्याचं मरण त्याला दिसत होतं. मला जर तुम्ही स्पष्ट विचाराल तर कुत्र्याच्या मोतीने मेला, त्याचं कोणी कॉग्नायझन्स घेतला नाही, असं होण्यापेक्षा असंच गेला आणि मारला गेला तर हिरो तरी होईल. आणि त्याला मुंबई पोलिसांच्याकडनं धास्ती वाटते, ही सत्य घटना आहे. दाऊदकडनं भीती वाटते, हे सत्य आहे. प्रश्न असा आहे की याने तरी असं कुठलं पुण्यकर्म केलेलं आहे किंवा आता जो सूर चाललेला आहे चर्चेचा की त्याच्याकडनं फार महत्त्वाची माहिती मिळेल. मला वाटतं की जी माहिती एजन्सीजकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त माहिती त्याच्याकडे असण्याची मला काही फार जास्त शक्यता वाटत नाही. मला दहशतवादाविरुद्ध मी लढतोय म्हणजे एक प्रकारे त्याला हिंदू डॉन, हिंदू मसिहा, कारण नाहीतरी आपल्याकडे एक डायलॉग प्रसिद्ध होता की तुमचा दाऊद तर आमचा गवळी असेल, तर हा एक नवीन गवळी आम्हाला दिसतोय का या ठिकाणी. एक प्रकारचं ग्लोरिफिकेशन चाललंय. देखिए एक्चुअली सही माने जो छोटा राजन जो काउंटर टेररिस्ट के हिसाब से जो काम किया उसका 10% भी डिटेल कि हमारे सामने नहीं है, पब्लिक को पता नहीं है. बहुत सारे काम उसने जो किया है तो वो जब तक बाहर नहीं आता है हम उनको ऐसे समझेंगे कि वो खुद को पब्लिसिटी के लिए काम कर रहा है और फिर बाद में हिंदू डॉन खुद को कह रहा है, एक हीरो बनने की कोशिश कर रहा है. उसने जो काम किया है वो हकीकत है, वो एक दिन ज़रूर बाहर आएगा, तब देश को पता लगेगा कि उसने क्या क्या काम किया है. ज़रूर वो क्रिमिनल था, है क्रिमिनल, अभी भी क्रिमिनल है, खंडनी उनका चल रहा है, वो सब मैं मानता हूँ. लेकिन मैं क्या देख रहा हूँ कि वो जो देश के लिए जो काम किया उसने, किसने उसको कहा, वो खुद ब खुद किया या किसी के कहने को किया, जो काम जो किया वो तो एक वस्तुस्थिति है, उसको हम और आप सबको उसको मानना चाहिए. तो एक ऑब्जेक्टिव हिसाब से हम देखेंगे, इसमें कुछ इमोशनल बनने की ज़रूरत नहीं है. ऑब्जेक्टिव हिसाब में हम देखेंगे तो इतने सारे काम उसने किए हैं जिसका फ़ायदा ज़रूर हमारे देश को हुआ है. डॉक्टर संजय सिंग, या देशातला सर्वात खतरनाक दहशतवादी या देशाबाहेर राहतोय आणि त्याचं नाव आहे दाऊद इब्राहिम. 1993 पासून बॉम्ब ब्लास्ट पासूनच्या अनेक कारवायांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग. इंटरपोलने त्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जाहीर केली आहे. भारत त्याला पकडण्याकरता जंग पछाडत आहे. अनेक वेळा दाऊदला फरफटत आणू, या मुद्द्यावर आमच्याकडे निवडणुका लढवल्या गेल्या, जिंकल्या गेल्या. असं असणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध मी लढतोय, मी हिंदू आहे म्हणून कोणाला आम्ही माफी द्यावी. हे बघा, त्यांनी ऍक्च्युली क्राईम केले आहेत आणि क्राईम केले आहे म्हणजे त्याला माफी द्यायचे सवाल नाही उठत. त्यांनी मदत केली आहे, इंडियन एजन्सीचे सोर्सेस सांगतात, ते खरं पण आहे. पण त्याच्याबद्दल त्याला बेनिफिट भेटली आहे. त्यांनी काही चॅरिटी नाही केली होती. इट वॉज अ म्युच्युअल बेनिफिट अमंग इंडियन एजन्सी आणि छोटा राजन. म्हणजे त्याची उपयुक्तता होती तेव्हा उपयुक्तता होती. आणि पहिला त्यांनी दाऊदला सोडला त्याच्यानंतर 10 वर्षापर्यंत त्याची उपयुक्तता होती. त्यांनी खूप इन्फॉर्मेशन दिले. पण मागच्या तुम्ही बघा 5-7 वर्षापासून त्याच्याकडे काही नवीन इन्फॉर्मेशन असं नव्हते विच कॅन बेनिफिट द एजन्सीज. ऍक्च्युली छोटा राजन जे करत होता, जसं आम्ही इथे खाली जर तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला गेलं तर छोटे छोटे गुन्हेगार जे असतात त्यांच्याकडनं मोठ्या गुन्हेगाराची माहिती घेण्याकरता त्यांनी केलेल्या छोट्या गुन्ह्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, सोयीस्करपणे केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये काही ह्या पोलीस खात्याच्या असलेल्या ट्रिक्सपैकी एक ट्रिक आहे. आणि तो छोटा राजनला जर काही एजन्सीजनी सूट दिली असेल, काही करत असेल, तर त्याचं कारण ऑब्व्हियस होतं की छोटा राजनला जर दाऊदची एवढी माहिती होती तर 93 साली तो म्हणजे बॉम्ब ब्लास्टच्या अगोदरच फुटला होता त्याच्यातून, तर त्याला आम्हाला दाऊदला पकडून देण्याकरता त्याच काही मदत का नाही करता आली. आपण पीके जैन यांना प्रश्न विचारूया. पीके जैन, जर दाऊदच्या विरोधात तेवढा लढत असेल, जर एक हिंदू मसिहा म्हणून त्याला समोर यायचं होतं, तर त्या काळामध्ये जेव्हा दाऊदनं हे गुन्हे केले, 93चा बॉम्ब ब्लास्ट घडवला, आज अख्खी पिढी त्यानंतर जन्माला आली आहे,
त्यावेळेस त्यांनी मदत का नाही केली? खरोखरच त्याच्याकडे पोलिसांना उपयुक्त अशी इन्फॉर्मेशन आहे का किडनीच्या विकारानं कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये शत्रू पक्षाच्या गोळ्या खाऊन मरण्यापेक्षा हिंदू मसीहा म्हणून काहीसं दयामरण म्हणा किंवा एक प्रकारचं हिरोइझम घेणं नक्कीच चांगलं आहे? पी.के. जैन. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. 1993 मध्ये त्याची फारकत दाऊदपासून केव्हा झाली हा थोडासा वादाचा मुद्दा आहे. कारण की असा जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीप्रमाणे तो 1993च्या ब्लास्टच्या नंतर त्याची दुफळी निर्माण झाली आणि तो दुबईतून पडून गेला. त्यांनी आपला वेगळा गँग निर्माण केला. आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांनी इंडियन एजन्सीजला मदत केली किंवा एक नॅशनलिस्ट डॉन म्हणून जो तो सध्या वावरतोय त्याचं कारण असं आहे की त्याला एवढा मोठा एक दुसऱ्या डॉनशी एक दुसऱ्या क्राईम सिंडिकेटशी भांडायची होता तर त्याची स्वतःची कुवत नव्हती एवढी मोठी. म्हणून त्यांनी काम केले, देशाला माहिती दिली, एजन्सीजला माहिती दिली, त्या माध्यमातून त्यांनी काही काम करून घेतले आणि करून दिले. आणि तो म्हणजे त्याला एक सोयीस्कर होणारा एक तो मुद्दा होता. आणि त्या हा जो त्यांनी हे जे काम करून दाखवले त्यांनी या कामाच्या मागे त्याला भारतामध्ये जे ऑपरेट करण्याची एक संधी मिळाली आणि त्याला एक नॅशनलिस्ट म्हणून त्याला कधीतरी त्याचा फायदा होईल ही जी एक त्याच्या पाठीमागे जी भावना होती ती सुद्धा एक स्ट्रॉंग भावना होती. मला असं वाटतं की याला आपल्याला बॅलन्स्ड नजरेतून बघता येईल की एका बाजूला त्यांनी दाऊदबद्दल माहिती दिली खरे आहे पण त्याच्या जे गुन्हेगारी कारवाई आहेत त्याच्याबद्दल त्याच्या विरुद्ध कारवाई होऊ नये. कारण की त्याच्यामध्ये सामान्य लोकांचा नुकसान झाला, एक समाजामध्ये म्हणजे जे एक इव्हन पेस जे असते ती पेस डिस्टर्ब झाली. त्या सर्व गोष्टीचा त्याला कायद्याच्या समोर जावंच लागेल. बरोबर आहे. जेव्हा जेव्हा आपण छोटा राजन हा विषय काढतो तेव्हा तेव्हा अपरिहार्यपणे दुसरं नाव समोर येतं ते म्हणजे दाऊद. आजच्या रात्री किंवा उद्याच्या सकाळी छोटा राजन भारतात परत येणार आहे, एक गुन्हेगार म्हणून अटक होऊन मुंबई पोलिसांच्या स्वाधीन झालेला असेल. मग सवाल येतो की आज छोटा राजनाला दाऊद कधी येणार? एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय तो येतोय. तो येतोय. छोटा राजनला इंडोनेशिया बालीमध्ये अटक झाली आणि इंडोनेशियामधून तो आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रात येणार आहे. तो मुंबई पोलिसांच्यातच असणार अशाच प्रकारची स्पष्ट ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आणि मग अनेक चर्चांना उदाहरण आली. त्याला खरंच पकडलं गेलं का? त्याची शरणागती होती, त्याचा आता कितपत उपयोग आहे? तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आपण चर्चेला घेणार होतो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे छोटा राजन येतोय मग दाऊद कधी? छोटा राजन येतोय मग दाऊद कधी? वायसी पवार, छोटा राजन आणि दाऊद यांच्या मधल्या दुश्मनीला हिंदू मुस्लिम दुश्मनीचं एक रूप दिलं गेलं, हे खरं आहे का? का खरोखरच त्यांच्यामध्ये हिंदू मुस्लिम किंवा 1993 मधले बॉम्ब ब्लास्ट हेच कारणीभूत होतं? नाही, ते नाही, नुसतं ब्लास्ट कारणीभूत नाही. हिंदू मुसलमान जे 92 साली बाबरी डिमॉलिशन नंतर जे दंगे झाले आणि मला जे कॉन्व्हर्सेशन आठवतं जे फोनवरती मला आमची जेकडे जी इन्फॉर्मंट बाई होती जिने माझ्या झोन 4च्या चेंबरमधून फोन लावला होता आणि मी आतल्या याच्यावरती ऐकत होतो म्हणजे एक्सटेन्शन फोनवरती. त्याच्यातून असं दिसून आलं की संजय दत्तने म्हणजे क्लिअरली दाऊदला सांगितलं की भाई मुंबई में क्या हो रहा है, कुछ तो करना चाहिए. आता त्यांनी जेव्हा करायचं ठरवलं मुसलमान, मग त्यांनी हेही प्रश्न विचारला की आम्ही काय केलं तो तुम मदद करोगे क्या? तो त्यांनी सांगितलं हो, तो कल तुम्हारे पास में कुछ सामान आ जाएगा वो रख लो, उसमें तुमको जो चाहिए वो निकाल लो, बाकी हमारे लोगों को जब लगेगा तब देने का. ह्या बेसिसवरतीच आम्ही ते पुढे त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये होतो. आता कोर्टात काय झालं, मी त्या इन्व्हेस्टिगेशनमधून बाहेर पडलो हा इतिहास बाजूला ठेवू. प्रश्न असा आहे की ही डिवाईड जी आहे हिंदू मुसलमान, माझा मुद्दा जो होता तर ती त्याच वेळेला ही निर्माण झाली. आणि छोटा राजन, अदरवाईज छोटा राजन त्या कटात का सामील नाही केला त्यांनी? का छोटा राजन तर त्यावेळेला त्याचा मोस्ट ट्रस्टेड लेफ्टनंट होता. त्याचं कारण हेच आहे की डिवाईड होती आणि म्हणून तो कारण 93च्या बॉम्बच्या प्लॅनिंगमध्ये दाऊद टाकल्या, टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम हे इथून गेलेले हे दोनच माणसं तसे बेसिकली होते, दाऊद टाकल्या आणि आपला टायगर मेमन. आणि प्लॅनिंग झाल्यानंतर मग हा ब्लास्टचा सगळं कार्यक्रम झाला. प्रश्न असा आहे की इथे सगळं जे घडलं आहे ते छोटा राजन त्याच्यातून फॉल आउट ऑलरेडी झालेला होता
आणि म्हणून त्याला विश्वास न घेता याने ब्लास्ट. आता हाच तर खरा मुद्दा आहे बालकृष्ण. मगाशी तुम्ही सांगत होतात की इंडियन एजन्सीच्या सांगण्यावरून कदाचित तो दाऊदच्या विरोधात आतापर्यंत काम करत होता आणि त्याचा देशाला आपल्याला फायदा झाला अशी तुमची एक थिअरी होती. मग मला सांगा 1993 पासून आजपर्यंत त्या काळातच छोटा राजांनी दाऊद बरोबर पंगा घेतला असं आपण म्हणून हा देश सोडला. परंतु त्याच्यानंतर इतके ब्लास्ट झाले, त्याच्यानंतर इतक्या खंडण्या वसूल झाल्या, त्याच्यानंतर इतके खून झाले, इतके गँगवॉर झाली. या सगळ्यामध्ये छोटा राजांचा रोल काय होता? देखिए हे आपण या खंडणा का नहीं थांबवू शकलो, हे ब्लास्ट का नहीं थांबवू शकलो? देखिए उदय जी, एक चीज जो है कि 93 ब्लास्ट होने वाला बोल के छोटा राजन को बिल्कुल पता नहीं था. जो उसने इंटरव्यू मुझे खुद दिया है उसमें एकदम साफ बताया है कि बिल्कुल उनको पता ही नहीं था. उसके पहले, ब्लास्ट के पहले छोटा राजन और दाऊद के बीच में जो फासला था वो बढ़ते गया था. छोटा राजन का 3 खास शूटर जो है, संजय रगड़, दिवाकर चोरी और एक जो बंदा था, उनका सुनील सौतिया को दाऊद ने सुपारी दिया और काठमांडू में जाके इन तीनों जो है उनका गेम हुआ वहाँ पे. तब से छोटा राजन को खुद महसूस लगने लगा कि वहाँ पे दुबई में दाऊद के साथ रहना ये बिल्कुल ठीक नहीं है, उनके सिक्योरिटी बिल्कुल महफूज नहीं है. और ऐसा भी था कि दाऊद इब्राहिम का दिसंबर में जब बर्थडे होता है, एक बहुत बड़ा लग्जरी शिप आता कि उसी पार्टी के दौरान कि छोटा राजन का वहाँ पे शूट करके उनका गेम करना. दाऊद के बहुत ही करीब एक सोर्स ने इनको टिप ऑफ दिया छोटा राजन को, तो वो वहाँ से भाग गया वो. और उसके बाद जितना भी उनके ताकत में है, उनके पर में जितना है उसने काम किया. तो उसके बाद जितना भी बॉम्ब ब्लास्ट हुआ, ये वो हुआ, उसके बारे में छोटा राजन को दोष देना मुझे लगता है कि इट इज मोस्ट अनफेयर टू हिम. क्योंकि वो था ही नहीं, हिंदुस्तान में था ही नहीं, वो खुद के बचाव के लिए इधर उधर जा रहा था. और जितने भी काम उससे हुआ, आप देखिए जैसे कि अपना कि शरद शेट्टी जो है सबसे बड़ा ड्रग माफिया लीडर था, उनका कैसे उसने वहाँ पे यूएई में उसने उनका गेम किया. और पिछले मैंने जब अभी जो कहा कि मिर्जा बे का जो वहाँ पे काठमांडू में किया, यानी बहुत सारे ऑपरेशंस उसने इंटरनेशनल लेवल पे उसने किया है. तो उसके बावजूद भी अगर ये ब्लास्ट वगैरह तो हुआ था, क्योंकि अगर उनको पूरा सपोर्ट देता था हमारी सरकार तो बहुत सारी चीज करके क्योंकि क्या उदय जी, छोटा राजन का जो कराची में भी उनके दोस्त लोग हैं जो दाऊद के खिलाफ है, जो दाऊद को हेड करता है, क्योंकि उनका वर्चस्व जो है कराची में दाऊद आने के बाद एकदम डाउन हो गया. तो वो लोग खुद चाहते हैं कि बदला लेने का. सपोर्ट हा जो एक मुद्दा मांडलेला आहे पीके जैन, दाऊद आणि छोटा राजन यांच्यामध्ये फरक असा आहे की दाऊदला एक समर्थन करणारं, सपोर्ट करणारं राष्ट्र आहे, त्याच्या मागे ISIच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. छोटा राजनला अटक झाल्यानंतर दाऊदची सुरक्षा वाढवल्याची बातमी देखील लागोपाठ आलेली आहे. खरोखरच छोटा राजनला पकडणं तुलनेने सोपं होतं. जर मी आपल्या लॉजिकनी गेलो, ते स्टेज मॅनेज होतं, हे आपल्याला मान्य नाही, ते आपल्या पोलीस यंत्रणांचं यश आहे, आपण क्षणभर मान्य करूया. तुमची थिअरी, 2 थिअरी इथे मांडल्या गेल्या. त्यातली एक थिअरी तो कसा गुन्हेगार आहे, किंवा एक थिअरी तो इंडियन एजन्सीच्या सांगण्यावर हे सगळं कसं करत होता, ही त्याला काहीशी सहानुभूती देणारी अशी एक थिअरी आहे. तर दुसरी थिअरी तो सरेंडर झाला, आणि एक थिअरी आपली आहे ती जे म्हणते की नाही हे पोलिसांचं यश आहे. छोटा राजनला पकडणं तुलनेनं सोपं होतं, परंतु दाऊद ज्याच्या मागे अख्खं स्टेट उभं आहे, ज्याच्या मागे अख्खा ISI उभा आहे, ज्याची सुरक्षा यंत्रणा एका रात्रीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवली गेली, असं असताना दाऊद आता भारतात परत येईल अशी अपेक्षा बाळगणं कितपत योग्य आहे? पीके जैन. आपण एक गोष्ट समजून घ्या की अजमल कसाब सारखा एक आरोपी, एक टेररिस्ट पकडला गेला तर पूर्ण इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये पाकिस्तानला मान खाली घालावी लागली. आता दाऊद जो आहे तो पाकिस्तानच्या 1993 पासून प्रत्येक टेररिस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असलेला इसम आहे. तर त्याला जरी पाकिस्ताननी कधीतरी इंडियन एजन्सीजला किंवा भारताला सोपवला तर त्याच्या तर आंतरराष्ट्रीय अस्तित्व संपून जाण्यासारखं आहे. म्हणून माझ्या मते, मी वारंवार सांगत आलेलो आहे, माझ्या मते दाऊद कधीही जिवंत इंडियन एजन्सीजना सापडणार नाही. कधीतरी आंतरराष्ट्रीय प्रेशर खाली जरी त्याला पाकिस्तानवर पाळी आली की त्यांनी याला भारताला हस्तांतरित करावा किंवा हँडओव्हर करावा तर त्याची डेड बॉडी आमच्या ताब्यात येईल. तो जिवंत कधीही आमच्या ताब्यात मिळणार नाही, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तरी काही शंका नाही. डॉक्टर संजय सिंग, दाऊद जिवंत येणार नाही तर त्याचा मृत्यू या देशाबाहेरच आहे. आज त्याची सुरक्षा वाढवलेली आहे, परंतु छोटा राजन आल्यानंतर दाऊदच्या गँगकडून
दाऊदचा माउथपीस म्हणजे छोटा शकील, त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही. एरवी एखाद्या चित्रपटाचं प्रदर्शन जरी असेल तरी तुमच्यासारख्या अनेक पत्रकारांना, विश्वासू पत्रकारांना फोन करून मुलाखत देणारा शकील आता गप्प आहे. हो, आणि ऍक्च्युली ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांनी खूप लोकांना सांगितलं, स्वतःच्या गँगचे मेंबर्स आहेत त्यांना सांगितलं की तो खुश नाही कारण छोटा राजांची अटक झाली इंडोनेशियामध्ये, आणि तो सांगतोय की आम्ही पुन्हा त्याच्यावर अटेम्प्ट करू, इंडियामध्ये आला तर इंडियामध्ये पण त्याच्यावरली आम्ही हल्ला करू. आणि त्याच्या सांगितलं की आमची अटक झाली याच्या म्हणजे नाही की आमची मधली दुश्मनी आहे ती संपली आहे. तो शकील तो सांगतोय, आणखी त्याचे सांगण्यामुळे आणि तो खूप गप्प बसला. ऍक्च्युली म्हणजे बालकृष्ण आता सांगत होते थोडा वेळ पूर्वी मला की ऍक्च्युली तो खूप गप्प बसला याच्या म्हणजे कसल्या पण तयारीत असेल, वादळापूरची शांतता आहे, प्लॅनिंग मध्ये काहीतरी असेल ऍक्च्युली, कारण त्याची नेटवर्क आहे मुंबईमध्ये, शूटर्स आहे मुंबईमध्ये, आणि त्याला माहित आहे मुंबईमध्ये ऑपरेशन कसा घडवून आणायचे, तर त्या म्हणजे त्याची शांतता असेल पूर्वी. एक बाला आणि डॉक्टर संजय सिंग, तुम्हाला दोघांना प्रश्न आहे की तुमच्या दोघांचं मत, असेसमेंट काय आहे? इतरांची जी भीती वाटते की मुंबई पोलिसांकडे गेल्यानंतर आपण महफूज नाही, आपण सुरक्षित नाही, आपल्याला हल्ला होऊ शकतो, आपल्याला मारलं जाऊ शकतं, मुंबई पोलिसातलीच काही लोक मारतील किंवा दाऊद, शकील यांच्यापैकी कोणतरी मारेल. आपलं काय असेसमेंट आहे? मुंबई पोलिसांमध्ये एवढी क्षमता नाही की जे एका गुन्हेगाराला त्याच्या अंजामपर्यंत नेण्या अगोदर वाचवू देखील शकत नाहीत? देखिए, प्रॉब्लम जो है अजमल कसाब का मैटर में, वो तो 100% टेररिस्ट था, पाकिस्तानी टेररिस्ट था, आईएसआई के लिए काम कर रहा था, उसके बारे में कोई, इसके लिए उनको टॉप सिक्योरिटी उनको दिया गया. लेकिन इनके मैटर में जो है, छोटा राजन के मामले में, जैसे उसने खुद कहा है कि मुंबई पुलिस में ऐसे कुछ एलिमेंट्स है जो डी कंपनी के लिए आज के तारीख में भी काम कर रहे हो. इसके लिए वो उनको डर होता है कि कोई जो वर्दी में आके वहां पे आके उनके ऊपर फायरिंग करे या ऐसा कुछ, कोई जैसा इंदिरा गांधी का हुआ था, उनके खुद के गार्ड ने उनका फायरिंग किया था, अगर ऐसा कुछ होता है तो वो जो तुम्हाला ती शक्यता कितपत वाटते? हो सकता है, क्योंकि इसमें जो है न सिर्फ दाऊद इब्राहिम का, लेकिन आईएसआई खुद चाहता है कि छोटा राजन का किसी भी हालत में उनकी संजय सिंग, मला वाटतं बदला का भाव है इनके माइंड में. यांनी खूप हुशार मूव्ह केलाय राजननी. त्यांना असं स्टेटमेंट दिलाय की मुंबई पोलिसून भीती वाटते, म्हणजे आता त्यांनी प्रेशर आहे ते मुंबई पोलीसवरती टाकलंय. आता मुंबई पोलीस त्याची जी सुरक्षा करणार आहे त्याच्यापेक्षा आता दुप्पट किंवा तिप्पट प्रयत्नाने त्याची सुरक्षा करणार आहे. हा एक स्मार्ट मूव्ह आहे मला असं वाटतं. वायसी पवार काय सांगा? नाही, असं आहे की त्याला मुंबई पोलिसांच्याकडून जर भीती असती, आणि ही जी एक थिअरी आहे की त्याने सरेंडर केलं, आणि ज्यांच्याकडे सरेंडर केलं तेच जर त्याला मुंबई पोलिसच्या ताब्यात देत आहे, खरं सरेंडर असेल तर मग ही पण एक कंडिशन असेल की मुंबई पोलिसांना नीट सांगावं की मला नीट बघा म्हणून. मग ह्या सगळ्या गोष्टी आपले अनुमान आहेत, त्याला काही अर्थ नाही, त्याला काही तथ्य नाही. छोटा राजन मुंबई पोलिसांच्या हातात 100% तसा सेफ आहे, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका असायचं कारण नाही. त्याच्याकडनं जी काही थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाली, किंवा मला जे वाटतं, मी परवा इथे एक विधान केलं होतं, कदाचित त्याने जे देशाला मदत केल्याचं नाटक केलं आहे त्याचं उतराई होण्याकरता कदाचित एजन्सींनी त्याच्यावरती मेहरबानी करून त्याला सरेंडर करून घेतलं असेल. का सरेंडर करून घेण्यामध्ये एजन्सीचं पण काही नुकसान नाही, देशाचं काही नुकसान नाही. शेवटचा प्रश्न तुम्हाला, गुन्हेगारी जगताला त्याच्या अटकेमुळे काय संदेश मिळाला? गुन्हेगारी जगतातल्या लोकांना, आम्हाला जेवढं माहिती असतं त्याच्यापैकी त्यांना जास्त माहिती की छोटा राजांना पकडून काही फार मोठं काही साध्य झालं, गुन्हेगारांना हादरा बसलाय वगैरे वगैरे काही नाही आहे, आणि ते काही शक्य. परंतु तरी देखील अशा हिरोंबद्दल आपल्याला अनेकदा आकर्षण असतं, कारण हिरोपेक्षा हे विलन देखील आपल्याला आकर्षक वाटतात. कारण नायकापेक्षा खलनायकाची भलामण करायची आपण लोक त्यांना हिरो बनवतो, मानसिकता आहे. म्हणूनच की काय वायसी पवार, आपल्याकडे जेव्हा रामायण नावाची सिरियल दाखवली जात होती तेव्हा रावण वधाच्या एपिसोडच्या दिवशी सगळे रस्ते या भारतामध्ये ओस पडले होते, पण ही झाली गोष्ट 25-30 वर्षापूर्वीची. आजही त्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळेच की काय, प्रमुख खलनायक व्यक्तिरेखा असलेले सिनेमे आपण सगळेच जण अत्यंत आवडीनं पाहतो. अमजद खानचा शोले असेल, कुलभूषण खरवंदाचा शान असेल, मिस्टर इंडियातला मोगॅम्बो अमरीश पुरी, विनोद खन्नाचा शक्ती दयावान, अमिताभ बच्चनचा अग्निपथ किंवा संजय दत्तचा वास्तव, अजय देवगणचा कंपनी किंवा अक्षय कुमारचा वन्स अपॉन अ टाइम, मुंबई दुबारा, मनोज वाजपेयीचा सत्या किंवा विवेक ओबेरॉयचा शूट आउट ॲट लोखंडवाला किंवा आत्ता परवा आलेला जॉन अब्रामचा शूट आउट ॲट वडाळा, या सिनेमातली निगेटिव्ह कॅरेक्टर्स आम्हाला जास्त भावतात. छोटा राजन हा वास्तवातला एक निगेटिव्ह कॅरेक्टर असलेला डॉन आहे, पण आज त्याला स्वतःला त्याच्या मृत्यूची भीती वाटते. दाऊद आपला खात्मा करेल म्हणून त्याची खरं तर झोप उडाली आहे. इंग्रजीत प्रेक्षको एक म्हण आहे, दोज हू लिव्ह विथ द गन डाय विथ द गन. तेच खरं वास्तव आहे.
सर्वसामान्य माणसासाठी डर के आगे जीत है असं म्हणतात, पण अंडरवर्ल्ड मध्ये या ठिकाणी आत्ता मात्र डर के आगे मौत है एवढंच खरं. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.